मित्रांनो, आयुष्य जितके सुंदर आहे तितकेच ते गंभीर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा करते। त्यामुळे आपल्याला आयुष्याबद्दलच्या जीवनाबद्दलच्या काही मूलभूत सत्ये जे कटू जरी असले तरी ते माहिती असणं आवश्यक आहे। 10 मूलभूत सत्ये जी तुमचे जीवन बदलून टाकतील। तुम्ही योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही आश्चर्यकारक गोष्टी साध्य करू शकता। मित्रांनो, आपण अशाच वेगवेगळ्या पॉईंटची या व्हिडिओत चर्चा करणार आहोत जे आपलं आयुष्य बदलण्यासाठी जे आपल्याला मदत करणार आहेत, ते कटू असले तरी सुद्धा। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे किती सोपे आहे हे आश्चर्यकारक आहे। व्यस्त वेळापत्रक आणि नियमित दिनचर्येमुळे मेंदूला ऑटो पायलटवर ठेवण्याची प्रवृत्ती असते। जेव्हा गोष्टी तुम्हाला हव्या त्या मार्गाने जात नाहीत तेव्हा असे घडते, कारण तुम्ही खरोखरच महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे, परंतु जीवनातील मूलभूत सत्यांवर लक्ष केंद्रित करणे कठीण असू शकते, विशेषतः जेव्हा ते तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात। मित्रांनो, 10 सवयी ज्या नाटकीयरित्या तुमचे जीवन सुधारू शकतात। आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी सहज मिळत नाहीत आणि स्वतःचे काळजीपूर्वक निरीक्षण न करणे हा मध्यमतेचा निश्चित मार्ग आहे। मला विश्वास आहे की सॉक्रेटिसने हे सर्वोत्कृष्टपणे सांगितलेले आहे। मित्रांनो, एक पॉईंट महत्त्वाचा आहे जो कटू जरी असला तरी आपले आयुष्य बदलून टाकणार आहे। परीक्षण न केलेले जीवन जगण्यास योग्य नाही। सॉक्रेटिसने निरीक्षण व्यवसायालाही लागू होते अशी गोष्ट सांगितली आहे। एरिक स्मिथ जेव्हा गुगलचे CEO होते तेव्हा त्यांनी प्रसिद्धपणे म्हटले होते की आम्ही ही कंपनी प्रश्नांवर चालवतो, उत्तरांवर नाही। जीवन आणि व्यवसाय प्रश्नांवर चालतो, उत्तरांवर नाही। तुम्ही योग्य दिशेने जात आहात का हे तुम्ही नियमितपणे स्वतःला विचारले पाहिजे। जीवनातील अनेक अत्यावश्यक सत्यांची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे। आम्हाला स्मरणपत्रांची आवश्यकता आहे जे आम्हाला त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात। ही सत्ये हातात ठेवा आणि ते तुम्हाला खूप आवश्यक वाढ देतील याची खात्री आहे। मोठे यश अनेकदा अपयशाच्या आधी येत असते। जोपर्यंत तुम्ही अपयश स्वीकारायला शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला खरे यश कधीच अनुभवता येणार नाही। तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात हे उघड करून तुमच्या चुका तुमच्यासाठी यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा करतात। सर्वात मोठे यश सामान्यतः जेव्हा तुम्ही सर्वात निराश आणि सर्वात जास्त अडकलेले अनुभवता तेव्हा येतात। ही निराशा तुम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडत असते, चौकटी बाहेर बघायला आणि तुम्ही चुकत असलेले उपाय पाहण्यासाठी। यशासाठी संयम आणि तुमचा विश्वास असलेल्या गोष्टींसाठी दुःख सहन करूनही चांगली वृत्ती ठेवण्याची क्षमता लागत असते। व्यस्त असणे हे उत्पादक असण्यासारखे नाही। आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाकडे तुम्ही पहा, ते सर्व खूप व्यस्त दिसत आहेत। मीटिंग ते मीटिंगपर्यंत धावणे आणि ईमेल बंद करणे, तरीही त्यापैकी किती खरोखरच उत्पादन करत आहेत, खरोखरच उच्च पातळीवर यशस्वी होत आहेत, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। यश चळवळ किंवा आणि क्रियाकलापातून येत नाही, ते फोकसमधून येते। तुमचा वेळ कार्यक्षमतेने आणि उत्पादकपणे वापरला जातो याची खात्री करण्यापासून। तुम्हाला दिवसातील इतर सर्वांइतकेच तास मिळतात, त्या तासांचा तुमच्या हुशारीने वापर करा। शेवटी तुम्ही तुमच्या आउटपुटचे उत्पादन आहात, तुमच्या प्रयत्नांचे नाही। तुमचे प्रयत्न परिणाम देणाऱ्या कार्यांसाठी समर्पित आहेत याची खात्री करा। तुम्ही ज्यांच्याशी संबंध आहात तितकेच तुम्ही चांगले आहात। तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या, तुम्हाला चांगले बनण्याची इच्छा करणाऱ्या लोकांसोबत तुम्हाला वेढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण कदाचित करू, पण जे लोक तुम्हाला खाली ओढतात त्यांचे काय? तुम्ही त्यांना तुमच्या जीवनाचा एक भाग का होऊ देता? जो कोणी तुम्हाला व्यर्थ, चिंताग्रस्त किंवा निरुत्साही वाटतो तो तुमचा वेळ वाया घालवत आहे आणि शक्यतो तुम्हाला त्यांच्यासारखे बनवत आहे। अशा लोकांच्या सहवासासाठी आयुष्य खूप लहान आहे, त्यांना सेल कापून
टाका. तुम्ही निर्माण केलेले जीवन जगत आहात. आपण परिस्थितीचे बळी नाही. तुमच्या मूल्यांच्या आणि आकांक्षांच्या विरुद्ध असणारे निर्णय घेण्यासाठी आणि कृती करण्यास कोणीही तुम्हाला भाग पाडू शकत नाही. आज तुम्ही ज्या परिस्थितीत जगत आहात ते तुमच्या स्वतःच्या आहेत. तुम्ही त्यांना निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे तुमचे भविष्य पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला अडकल्यासारखे वाटत असल्यास तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि तुमची स्वप्ने जगण्यासाठी आवश्यक जोखीम घेण्यास तुम्ही घाबरत आहात. जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या शिडीवर चढायचे आहे त्या शिडीच्या तळाशी राहणे केव्हाही चांगले आहे. भीती हे खेदाचे एक स्रोत आहे. जेव्हा हे सर्व सांगितले आणि पूर्ण केले जाते तेव्हा तुम्ही तुमच्या अपयशापेक्षा जास्त संधी घेतल्या नाही याबद्दल तुम्ही शोक कराल. जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका. मी अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकतो, तुमच्या बाबतीत सर्वात वाईट गोष्ट कोणती आहे? ती तुम्हाला मारेल का? तरीही मृत्यू ही तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट नाही. तुमच्यासोबत घडू शकणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही जिवंत असताना स्वतःला आतमध्ये मरण्याची परवानगी देणे. माफीसाठी तुम्हाला माफीची वाट पाहण्याची गरज नाही. एकदा तुम्ही द्वेष सोडलात आणि ज्यांनी कधीही दिलगिरी दाखवली नाही असे म्हटले त्यांनाही माफ केले की आयुष्य खूप नितळ होते. नाराजी तुमच्या भूतकाळातील नकारात्मक घटनांना आजच्या आनंदाचा नाश करू देते. द्वेष आणि क्रोध हे भावनिक परजीवी आहेत जे तुमच्या जीवनातील आनंद नष्ट करतात. राग धरून राहिल्याने येणाऱ्या नकारात्मक भावनांमुळे तुमच्या शरीरातील तणावाची प्रतिक्रिया निर्माण होते आणि तणावाला धरून राहिल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. एमोरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की ताणतणाव धरून राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्यास हातभार लागत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करता तेव्हा ते त्यांच्या कृतींना माफ करत नाही. हे फक्त तुम्हाला त्यांचा शाश्वत बळी होण्यापासून मुक्त करत असते. क्षणात जगा. जोपर्यंत तुम्ही तुमचे जीवन वर्तमानात जगायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही. कितीही अपराधीपणा भूतकाळ बदलू शकत नाही आणि कितीही चिंता भविष्य बदलू शकत नाही. या क्षणाचे वास्तव चांगले असो की वाईट असो पूर्णपणे स्वीकारण्यास तुम्ही सतत कुठेतरी असाल तर आनंदी राहणे अशक्य आहे. स्वतःला या क्षणी जगण्यात मदत करण्यासाठी तुम्ही 2 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, तुमचा भूतकाळ स्वीकारा. जर तुम्ही तुमच्या भूतकाळात शांतता प्रस्थापित केली नाही तर ते तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि असे करताना ते तुमचे भविष्य घडवेल. दुसरी गोष्ट, भविष्यातील अनिश्चितता स्वीकारा. इथे आणि आता चिंतेला जागा नाही. मार्क ट्वेनने एकदा म्हटल्याप्रमाणे चिंता करणे म्हणजे तुमच्यावर नसलेले कर्ज फेडण्यासारखे आहे. तुमची स्वाभिमान आतून यायला हवा. जेव्हा तुमची आनंद आणि समाधानाची भावना इतरांशी तुलना केल्याने प्राप्त होते तेव्हा तुम्ही स्वतःच्या नशिबाचे मालक नसता. जेव्हा आपण केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला चांगले वाटते तेव्हा कोणाच्याही मतांना किंवा कर्तृत्वाला ते आपल्यापासून दूर करू देऊ नका. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर तुमच्या प्रतिक्रिया बंद करणे अशक्य असले तरी तुम्हाला स्वतःची इतरांशी तुलना करण्याची अजिबात गरज नाही आणि तुम्ही नेहमी लोकांची मते मिठाच्या दाण्याने घेऊ शकता. अशा प्रकारे इतर लोक काय विचार करत आहेत किंवा करत आहेत हे महत्त्वाचे नाही. तुमचे आत्ममूल्य आतून येत असते. कोणत्याही विशिष्ट क्षणी लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची पर्वा न करता एक गोष्ट निश्चित आहे, तुम्ही कधीही तितके चांगले किंवा वाईट नसाल तितके ते म्हणतात. आयुष्य खूप छोटे आहे. आपल्यापैकी कोणालाही उद्याची खात्री नाही. तरीही जेव्हा एखाद्याचा अनपेक्षितपणे मृत्यू होतो तेव्हा ते आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाचा आढावा घेण्यास प्रवृत्त करते. खरोखरच काय महत्त्वाचे आहे, आपण आपला वेळ कसा घालवतो आणि आपण इतर लोकांशी कसे वागतो. तोटा ही जीवनाच्या कमकुवतेची एक कच्ची आंतरिक आठवण आहे. ते नसावे. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की प्रत्येक दिवस ही एक भेट आहे आणि तुम्हाला दिलेल्या आशीर्वादाचा जास्तीत जास्त फायदा घ्या. ज्या क्षणी तुम्ही जीवनासारखे वागायला सुरुवात कराल तो क्षण हा एक आशीर्वाद आहे. तो क्षण त्याप्रमाणे वागायला सुरुवात करेल. शेवटी एका महान दिवसाची सुरुवात एका महान मानसिकतेने होत असते. बदल अपरिहार्य आहे, त्याचा
स्वीकार करा. जेव्हा तुम्ही बदल स्वीकारता तेव्हाच तुम्ही त्यात चांगले शोधू शकता. बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संधी ओळखून त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचे मन मोकळे आणि खुले हात असणे आवश्यक आहे. बदलांकडे दुर्लक्ष केल्याने ती दूर होईल या आशेने तुम्ही नेहमी त्याच गोष्टी करत राहिल्यास तुम्ही अपयशी ठराल. शेवटी वेडेपणाची व्याख्या पुन्हा पुन्हा तेच करणे आणि वेगळ्या परिणामांची अपेक्षा करणे होय. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. जेव्हा गोष्टी चांगल्या प्रकारे चालू असतात तेव्हा त्यांचे कौतुक करा आणि त्यांचा आनंद घ्या, कारण ते बदलण्यास बांधील आहेत. जर तुम्ही नेहमी काहीतरी अधिक शोधत असाल, काहीतरी चांगले जे तुम्हाला आनंदी करेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते जाण्याआधी तुम्ही छान क्षणांचा आनंद घेण्यासाठी पुरेसे उपस्थित राहणार नाहीत. ब्रिंग इट ऑल टुगेदर. लक्ष केंद्रित करणे आणि कठीण प्रश्न विचारणे अत्यंत अस्वस्थ होऊ शकते, पण जे सोयीस्कर आहे त्याला चिकटून राहून आपण शिकत नाही आणि वाढत सुद्धा नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, इतरांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला नेहमीच सकारात्मक आणि ऊर्जावान राहण्याची आवश्यकता आहे आणि ही नेहमीच राहणार आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.